आपण पाहणार आहोत 2 ते 5 या पाढ्यांचे वाचन, पाठांतर होण्यासाठी साधन साहित्यातील पाढ्यांचा तक्ता आणि अंक कार्डांचा वापर करून कसे शिकवायचे. नमस्ते. आता आपण मुलांबरोबर पाढ्यांचा सराव कसा घ्यायचा, 1 ते 5 पाढ्यांचा सराव कसा घ्यायचा ते पाहणार आहोत. पाढे म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं की आता पाठांतर आलं. हो, पाठांतर तर करायचंच आहे, पण मुलांना काहीतरी हाताळायला दिलं, काहीतरी करायला कृती दिली की त्याच्यातून पाढे कसे गमतीशीर होतील किंवा कसे पाठांतर होईल मुलांचं आपोआपच, ते आपण आता बघणार आहोत. हे एक साधन साहित्य आहे. चला पाढे वाचूया. डोरस्टेप स्कूलच्या गणिताच्या बॅगेमधील हे साधन आहे. याच्यामध्ये 1 ते 30 पर्यंतचा सराव मुलांचा या साधन साहित्यातून होणार आहे. पाठ तर करायचेच आहेत पाढे, पण जरा कृतीतून जर घेतलं तर मुलांना आणखी मजेशीर वाटतं आणि त्याच्यातून मुलांच्या कायमस्वरूपी लक्षातही राहील. तर आता एका चार्टचा आपण घेऊन पाहूया. या चार्टवरती पूर्ण 2 ते 5 पर्यंतचे पाढे आहेत. पाढे ह्याच्यामध्ये पूर्ण दिलेले आहेत. तर सराव घेताना एका पाढ्याचा मुलांचा सराव घ्यायचा आहे. शिकून झालंय, पण सराव हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर सराव नसेल तर पाढे ह्याच्यासारखी गोष्ट विसरून जाते आणि मग जेव्हा गणितामध्ये मुलांना करायची वेळ येते तेव्हा मग गोंधळ होतो. तर आता आपण सराव कसा घ्यायचा ते बघूयात. एका मुलाला बोलावून पाढे वाचून घ्यायचे. रोज वाचन तर वर्गामध्ये व्हायलाच पाहिजे, पण याचा वापर करून आपण पाढे कसे घ्यायचे ते पाहूयात. तर एका मुलाला बोलावून बोट ठेवून वाचायला सांगायचं. म्हणजे बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे आठी 16, बे नवे 18, बे धाई 20. एकाने म्हणायचं आणि बाकीच्यांनी मागून म्हणायचं आहे. तर आता आपण सराव कसा घ्यायचा ते पाहूया. म्हणून तर झाले पाढे, पण आता आदलं मधलं सुद्धा सांगता यायला पाहिजे. तर उदाहरण म्हणून आपण एक घेऊयात की सांग बरं बे पंचे, मग मुलांनी काय दाखवणं अपेक्षित आहे? 10. बे पंचे 10. आणि हे समजण्यासाठी या बाजूला 1 ते 10 पर्यंतच्या संख्या सुद्धा आपण दिलेल्या आहेत. तर बे पंचे म्हणजे 5च्या इथे येईल, तर ह्याचा आधार घेऊन मुलांनी इकडची संख्या सांगायची आहे. मग सांग बरं 3 दुणे, मग मुलांनी 3 दुणे म्हणजे किती? तर 6 हे सांगणं किंवा दाखवणं अपेक्षित आहे. दुणे म्हणजे 2, 3 दुणे 6. तर बोलून आता सराव झाला मुलांचा. तर याच्याच मागच्या बाजूला आपण चला पाढे पूर्ण करूया असं घेतलेलं आहे. तर गाळलेल्या जागा भरा जसं आपण घेतो त्याप्रमाणेच मुलांचा इथं सराव घ्यायचा आहे. मागच्या बाजूला आपण बोलून घेतलं, आदलं मधलं विचारून पण झालं, पण आता आपण इथे मुलांकडून प्रत्यक्ष कृती करून घेणार आहोत. आता आपण गाळलेल्या जागा भरा हे कसं करून घ्यायचं मुलांकडून ते पाहूयात. आता बे एके बे म्हणजेच मग इथे काय संख्या येईल? बे दुने 4, बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6 आहे, मग बे चौक इथे काय येईल? तर मुलांनाच विचार करायला लावायचा आणि योग्य ती संख्या शोध बरं. मग मुलं मनातल्या मनात पाढे सुरुवातीपासून म्हणत इथपर्यंत येतील आणि मग पुढची संख्या लावतील. मुलांनी बरोबर लावलंय का हे आपण सतत वारंवार चेक करायचंच आहे. पण लावत मुलगा कुठपर्यंत गेलाय आणि मग त्याच्याबरोबर चर्चा करत पूर्ण पाढा मुलांकडून लावून घ्यायचा. लावून झाल्यावरती पूर्ण पाढा मुलांकडून वाचून घ्यायचा. कधी काय होतं की चुकीचं पण संख्या लावली जाते आणि मग वाचण्यातून जेव्हा आपण म्हणत खाली जातो तर समजा इथे 9 संख्या लावली तर लक्षात येतं की अरे ही चुकीची संख्या आहे, नाही ही नाही येणार आहे इथे. मग कोणती संख्या येईल? मग परत पहिल्यापासून पाढा म्हणत पाढा पूर्ण लावून मुलांकडून घ्यायचा आहे. तर चला आपण परत बघूयात की कसं करायचं. बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे आठी 16 आणि बे नवे 18 आणि बे धाई 20.
तर असं म्हणत म्हणत पाढा पूर्ण केला की आदल्यामधल्या संख्या कोणत्या ते मुलांच्या लक्षात येईल आणि मग इथे का सराव झाला, 42 पाढ्यांमध्ये सराव झाला तर मुले पुढचे पाढे पटापट लावायला त्यांना मदत होते आणि मनातल्या मनात जेव्हा पाढा मुलं म्हणतात तेव्हाच त्याची उजळणी होत जाते. आणि याप्रमाणे सगळे पाढे मुलांना लावून घ्यायचे त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे. समजा 2च चालू आहे, 2चा आणि 3चाच पाढा चालू आहे तर त्याचा जास्तीत जास्त सराव द्यायचा. मग ते कंप्लीट झालं की मग पुढचे पाढे मुलांना द्यायचे. हा पूर्ण सराव झाला की मग आता मुलांना यायला लागलेत, 5 पर्यंत पाढे यायला लागलेत तर कोणतंही आदलंमधलं गाळलेल्या जागेवरती बोट ठेवायचं आणि मुलाला विचारायचं, सांग बरं इथे काय येईल. मग मुलगा इकडचं पण बघून इकडचं बघून म्हणजे 18 पर्यंत आले मग परत पाढा म्हणायचा. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 सत्ता किती येईल 21. मग मुलांनी इथं 21 लावायचं आहे. म्हणजे सलग लावून झालं पण आता आदलंमधलं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मुलांना सराव देऊन आदल्यामधल्या संख्या सुद्धा लावायला सांगायच्या आहे. अशाच प्रकारे पूर्ण साधन आहे, याच्यामध्ये 10 पर्यंतचा सराव आहे. आत्ता आपण 5 पर्यंतचा बघितला तसाच सेम 6 ते 10 पर्यंतचा आहे आणि त्याच्याच गाळलेल्या जागा मागे आहे. तर ज्या क्षमतेमध्ये मुलं आहेत, जो टप्पा चाललेला आहे त्याच्यानुसार काळ आणि ह्याचा सराव मुलांचा घ्यायचा आहे. त्याचबरोबर रोज म्हणून तर घ्यायचंच आहे पण प्रत्यक्ष पाढा तयार केल्यामुळं मुलांचा जास्तीत जास्त सराव होतो आणि कायमस्वरूपी लक्षातही राहतं. तर 2-2 मुलांमध्ये सुद्धा हा खेळ आपण खेळायला देऊ शकतो. हा चार्ट द्यायचा आणि दोघांनी मिळून पूर्ण करायचं. म्हणजे एकाला जरी येत नसेल तरी दुसरा तिथे मदत करतो आणि जो सांगणारा असतो त्याचं दृढीकरण म्हणजेच उजळणी परत एकदा होते. आणि एकदा का चार्ट पूर्ण लावून झाला की आपण चेक करायचं की बरोबर मुलांनी केलंय का. आणि जर चुकीची संख्या लावलेली असेल तर न ओरडता त्या मुलांना समजावून सांगायचं आहे की इथं कोणती संख्या बरं येईल, मग म्हण बरं पुन्हा पाडा. तर अशा प्रकारे मुलांना सोप्या पद्धतीने आणि मनोरंजनातून जर पाढे आणि त्याचा सराव दिला तर मुलांचे पाढे पाठवायला खूप सोपं होतं आणि कायमस्वरूपी लक्षातही राहतात. आणि दुसरं असं आपण घेऊ शकतो की 2 चार्ट क्षमतेप्रमाणे तर देऊ शकतोच पण आता हे बाजूला ठेवलं समजा आपण आणि दोघा मुलांना खेळायला दिलं आणि एकाने डोळे बंद करायचे आणि चार्टवरून बोट फिरवायचं, दुसऱ्याने थांब म्हटल्यावरती जिथे बोट येईल ती संख्या मुलांनी सांगायची आहे आणि त्याला नाही आली तर दुसऱ्या मुलांनी त्याला मदत करायची आहे. शिक्षकांनी मात्र बरोबर करतायत का मुलं, बरोबर लावतायत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष कृती मुलं करतात तेव्हा पाठांतराने लक्षात राहतं पण कृती करून पाढा तयार कसा होतो हे जर त्यांना कळलं तर ते कायमस्वरूपी मुलांच्या लक्षात राहतं. तर या साधन साहित्याचा उपयोग आपण मुलांचे पाढे पूर्ण करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. धन्यवाद.